कोणतीही पूर्वतयारी न करता दही, सोडा, इनो काहीच न वापरता नाश्त्याला मस्त गरमागरम गव्हाच्या पिठापासून तयार केलेले मस्त आंबोळ आणि चटणी जर मिळाली तर हो, घरगुती उपलब्ध साहित्यात आज आपण मस्त लुसलुशीत गव्हाच्या पिठापासून आंबोळी आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीत साऊथ इंडियन लाल चटणी बघणार आहोत. म्हणजे 30-30 ओल्या नारळाची पांढरी चटणी खाऊन कंटाळला असाल तर ही थोडीशी वेगळी लाल चटणी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. एक आठवडाभर फ्रीजमध्ये व्यवस्थित राहते. इडली असेल, डोसा असेल, उत्तपम असेल, आप्पे असतील, अगदी थालीपीठाबरोबर सुद्धा तुम्ही ही चटणी मुलांना डब्याला देऊ शकता किंवा घरी खाण्यासाठी तयार करू शकता. रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा. सगळ्यांना एक विनंती आहे, माझ्या रेसिपीज जर बघायला तुम्हाला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा. सबस्क्राईब करणं 100% फुकट आहे. बेल घंटा क्लिक केल्याने काय होतं माहिती आहे का, मी रोज जे